नाचणीच्या पिठाची पौष्टिक आणि तोंडात टाकताच विरघळणारी गुळपापडी बनवलेली आहे। इथे मी व्हिडिओमध्ये अगदी नाचणीचं पीठ भाजण्यापासून गुळपापडी बनवेपर्यंत खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सुरुवातीला इथे मी मेजरिंगचे जे कप असतात ना, त्यांनी बरोबर 1 कप तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामधील अर्ध तूप या कढईमध्ये टाकलेला आहे। तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणतीही वाटी घेऊ शकता। एक वाटी तूप घ्यायचं आहे। हे तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे इथे मी डिंक तळून घेत आहे। डिंक आपल्याला कमी गॅसवरतीच तळायचा आहे, म्हणजे अगदी आतपर्यंत तळला जातो। आतपर्यंत जर डिंक व्यवस्थित तळला नाही तर खाताना कचकच लागतो, त्याच्यामुळे अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला डिंक चांगला तळून घ्यायचा आहे। इथे बघू शकता, जसं नायलॉन शाबूत तळला जातो आणि फुगतो त्याप्रमाणे इथे डिंकही चांगला तळून झालेला आहे। तळल्यानंतर आता मी याच्यातलं तूप चांगलं निथळून एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर इथे मी त्याच तुपामध्ये नाचणीचं पीठ टाकलेलं आहे। तर इथे मी बरोबर 2.5 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी घरीच हे नाचणीचं पीठ बनवलेलं होतं। घरीच नाचणी आणून स्वच्छ करून ती गिरणीतून दळून आणलेली आहे। तुम्ही हवं तर विकतचंही नाचणीचं पीठ वापरू शकता। तर आता आपल्याला हे नाचणीचं पीठही कमी गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, नाचणीचं पीठ भाजायला सुरुवात झाली की पूर्णपणे तूप आहे ना, ते या नाचणीच्या पिठाने शोषून घेतलेलं आहे। आता 7 मिनिटानंतर पुन्हा मी काय करणार आहे, राहिलेलं जे तूप आहे ते पूर्ण तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे। सुरुवातीला इथे तुम्हाला पातळ वाटत असेल, पण जसं हे नाचणीचं पीठ भाजलं जातं तसं हे व्यवस्थित असं शोषून घेतं आणि पूर्ण ही नाचणीचं पीठ भाजलं ना की हे तूप आहे ते याच्यातून रिलीज व्हायला सुरुवात होते। तर हे नाचणीचं पीठ मी चांगलं असं कमी गॅसवरतीच भाजत आहे आणि बघू शकता तूप पूर्णपणे या नाचणीच्या पिठाने शोषून घेतलेलं आहे। जसं हे नाचणीचं पीठ चांगलं भाजलं जातं तसं हे तूप चांगलं बाहेर यायला सुरुवात होते। 15 मिनिटानंतर इथे बघू शकता, वरती तुम्हाला दिसत आहे थोडंसं तूप याच्यातून रिलीज व्हायला लागलेलं आहे, म्हणजे इथे आपलं हे नाचणीचं पीठ परफेक्ट असं भाजलेलं आहे। आता आपल्याला फक्त हे पीठ आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि आपल्याला हे पीठ आहे ते असंच 5 मिनिट ठेवायचं आहे। आणि इथे लक्षात ठेवायचं आहे की मी इथं गॅस बंद केलेला आहे। तोपर्यंत इकडे जे आपलं डिंक आपण तळून घेतलेला आहे तोही चांगला थंड झालेला आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा बारीक करून घेतलेला आहे। तर बघू शकता, अगदी छान असा बारीक करून घेतलेला आहे आणि 5 मिनिटानंतर हे जे भाजलेलं नाचणीचं पीठ आहे त्याच्यामध्येच हा बारीक करून घेतलेला डिंकही मी टाकलेला आहे। डिंकाने काय होतं, आपली हाडे आहेत ती मजबूत होतात आणि हे नाचणीची गुळपापडी ही खायला टेस्टी लागते। त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर ज्या कपाने इथे मी नाचणीचं पीठ आणि तूप घेतलेलं होतं त्याच सेम कपाने 1 कप गूळ चिरून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण गूळ चिरून घ्यायचा आहे। गूळ पावडर मिळते ती टाकू नका, नाहीतर ही नाचणीची गुळपापडी एवढी टेस्टी लागणार नाही। आता हे पीठ गरमच आहे, तोपर्यंतच आपण हा गूळ आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर जो बारीक करून घेतलेला डिंक आणि वेलची पावडर ही व्यवस्थित मिक्स होते। बघू शकता, हळूहळू डिंक आणि गूळ याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। त्यानंतर काय करायचं आहे, इथे अशा पद्धतीने मी टीन घेतलेलं आहे आणि त्याला खाली मी तूप लावलेलं आहे आणि याच्यावरती हे नाचणीचं पीठ काढून घेत आहे। व्यवस्थित असं हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते काढून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर ताटावरतीही हे थापू शकता। अशा पद्धतीने मी पेला घेतलेला आहे आणि हे सपाट करून घ्यायचं आहे। अगदी प्लेन होईपर्यंत अशा पद्धतीने व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने
व्यवस्थित थापलं जात आहे। आपण जर हे नाचणीचं मिश्रण व्यवस्थित तयार केलं ना तर अगदी व्यवस्थित असं हे थापलं जातं, जास्त काही हे अवघड नाही। तर बघू शकता अगदी छान असं मी ते थापून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते 5 मिनिटे असंच ठेवायचं आहे, पण त्याच्या अगोदर इथे मी याच्यावरून खसखस टाकणार आहे। तर याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की ड्रायफ्रुट्सही टाकू शकतो, पण काय ड्रायफ्रुट्स टाकले की काय होते, हे आपण नाचणीची गुळपापडी बनवताना किंवा कट करताना आपण जे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत ना ते नाचणीच्या या गुळपापडीमध्ये आतमध्ये जातात आणि वडी आहे ती व्यवस्थित आपल्याला कट करता येत नाही, त्याला असं चिरा जातात। त्यामुळे शक्यतो याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स कट करून टाकायचे नाहीत। तर इथे मी अशा पद्धतीने खसखस टाकलेली आहे। खसखस टाकली म्हणजे ही गुळपापडी दिसायलाही छान दिसते आणि खसखसमुळे चवीलाही छान लागते। तर सर्व अशी मी खसखस टाकून घेतल्यानंतर अगदी हलक्या हाताने मी खसखस अशी दाबून घेत आहे, म्हणजे या गुळपापडीमध्ये आतपर्यंत बसली जाईल आणि खाताना अशी बाहेर पडणार नाही। आता हे आपल्याला 5 मिनिटे असंच ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर इथे 5 मिनिटे झालेले आहेत। तर अशा पद्धतीने हे हलकंसं कोमटच असताना याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे। तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे त्या पद्धतीने देऊ शकता आणि जसा लहान किंवा मोठा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे कट मारून देऊ शकता। इथे मी काय केलेलं आहे, चौकोनी आकारामध्ये इथे कट मारून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे बघू शकता ही नाचणीची गुळपापडी अगदी छान दिसत आहे। आता मी हे थंड झाल्यानंतर काय करणार आहे, जिथे आपण कट मारून घेतलेले आहेत ना त्या ठिकाणी आणखी अशा पद्धतीने हलकंसं सरकवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित अशी ही नाचणीची गुळपापडी निघली जाते आणि अजिबात याला चिरा किंवा भुगा होत नाही। तर बघू शकता अगदी छान अशी ही आपली नाचणीची गुळपापडी किंवा वडी निघत आहे। आता अशाच पद्धतीने सर्व वड्या मी काढून घेणार आहे। लक्षात ठेवायचं आहे की जिथं आपण कट मारलेला आहे ना तिथे अजून एकदा चाकूने कट मारून हलकंसं वेगळं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे अगदी परफेक्ट अशी ही आपली नाचणीची गुळपापडी तयार होते। आता इथे मी सर्व नाचणीची गुळपापडी काढून घेतलेली आहे। बघू शकता अगदी सुंदर अशा तयार झालेल्या आहेत आणि इथे अजिबात याला चिरा किंवा याचा भुगा तयार झालेला नाही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।